काय झालं? झोप झाली का? झोप झाली तिची. लाईटही गेली, गरम लय राहिले. फॅन चालू केला बरं का आता. इतकी गरमी, जिकडं जावं तिकडं गरमी आहे. कुठं जाऊ पण वाटत नाही, इतकं ऊन कडाक्याचं आहे का नाही. आता फॅन चालू केलाय, मस्त वाटायला लागले बरं का आता. आज आपल्या घरी ना बारशाचा कार्यक्रम आहे. छोटे खाणी म्हणजे अगदी घरातले व्यक्ती फक्त, आपण काही कोणाला सांगितलेलं नाही आहे. तर आपल्या बाळाचं आज आपण नाव ठेवणार आहे. तर काय नाव ठेवणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे बघा, इकडं हॉलमध्ये ना सजावट चालू आहे बरं का. इकडं या ठिकाणी बघा फुलांच्या माळा अशा पद्धतीने बनवल्या आहे. त्याच्यानंतर एवढे फुगे फुगवले बघा, माऊली फुगवतोय फुगे हे बघा. माऊली घाबर आहे. किती फुगे आणले? 300-400. इंस्टाग्रामला, फेसबुकला अनेक लोकांनी ना बाळासाठी नवनवीन नावं सुचवले आणि खूप भारी भारी नावं सुचवले. त्यापैकी एक नाव आम्ही सगळ्यांनी चॉईस केलेलं आहे बरं का. आता 1 वाजला आहे दुपारचा. कार्यक्रम आपण जवळपास 2 वाजेच्या आसपास चालू करणार आहे. अगदी छोटा कार्यक्रम आहे बरं का, लय काही मोठा कार्यक्रम नाही आपला. फक्त एक बाळाचं नाव ठेवायचं, त्या हिशोबाने आपण म्हटलं आपण मस्त फुलांची सजावट करू, हॉल सजवू, बाळाचा जो पाळणा आहे त्याला पण फुलांची सजावट करू, असं आपलं ठरलेलं आहे. मुळात बेबी वेलकम पण कार्यक्रम करायचा होता त्यावेळेस, पण मुळात बाळाला हॉस्पिटलमध्ये जवळपास 10-12 दिवस ठेवलेलं होतं काचेच्या पेटीमध्ये. त्याच्यानंतर आपण घरी आणलं तर बाळ पण जरा वीक होतं आणि बाळाची जवळपास 1-1.5 महिना काळजी घ्यायला लावली होती डॉक्टरने. त्याच्यामुळं बेबी वेलकम हा कार्यक्रम पण आपण केला नाही. म्हटलं चला आपण बारसं तरी आपण चांगलं करू. माझ्यासाठी बाबा, मी बाबा, आत्यासाठी आई. ओके, तर मित्रांनो हे बघा, आई, बाबा, अजून काय आहे, अजून काय काय आहे. अशा पद्धतीनं हे सगळं डेकोरेशन केलेलं आहे. आता बघा सगळीकडे फुगे चिटकवलेत मस्त पैकी. मामा तुम्हाला एक सांगू? सांग ना. वरती आत्या, तुम्ही आणि बाळ आहे ना, नामकरण समारंभ. मामा इकडे फुगे. किती फुगे अजून, बाप रे बाप. तर हे बघा, हा आपला पाळणा पण इथं छानपैकी सजवलाय आता. माऊली कुठे गेला? घरी आहे आमच्या. काय खेळतोय का? टीव्ही बघतोय. मामा इकडे तुम्हाला एक दाखवते. आता काय दाखवते? इकडे या. रसण्याचं बाळ बनवलं. अं? बाळ, छोटं बाळ. अरे हे बाळ कशाला बनवलंय? रचना आहे. अरे हा तर वरवंट आहे. हं? त्याला इथं काय काजळ लावलंय का? कपडे घातले. अच्छा, आधी मान द्यायचा वरवंट्याला, इथे कपडे बाबा, चिमणी. मग चिमणीला मान द्यायचा. आपल्या चिमणीचे कपडे घातले. चिमणीला कपडे घातले. तिथं नवीन झोपली. कपडे, त्याला नवीन कपडे, हिला नवीन कपडे. केव्हाची झोपली, अजून काही उठा ना बाई. चिमणी, शिवताई. नको नको नको. कोण आहे? बाला. तुला नाही द्यायचं. बस नाही बोलते. बस बस. कुणी गोविंद कुणी गोपाळ. इथं जेवढे पण उपस्थित आहे ना सगळे लोकांकडे अशा चिठ्ठ्या आहे बरं का. तर प्रत्येकाने आपापलं नाव अशा चिठ्ठीमध्ये लिहिलेलं आहे. ज्याला कोणाला जे नाव आवडतंय ते अशा चिठ्ठीमध्ये लिहिलेलं आहे. तर सगळ्यांच्या हातातल्या चिठ्ठ्या आपण एका वाडग्यामध्ये जमा करतोय आणि त्या चिठ्ठ्या उधळल्यानंतर माऊली एक चिठ्ठी काढणार आहे आणि ते नाव फायनल असणार आहे. तर आता आपण पहिल्यांदा या सगळ्या चिठ्ठ्या गोळा करून घेऊ. सगळ्यांनी टाका. धरा, माझी पण चिठ्ठी. सगळ्यांनी टाका आपल्या आपल्या चिठ्ठ्या.
तर मित्रांनो हे बघा या वाडग्यामध्ये या वाटीमध्ये सगळ्या चिठ्ठ्या आहे. तर आता माऊली या टेबलवर ह्या चिठ्ठ्या उधळणार आहे आणि उधळल्यानंतर माऊली एक चिठ्ठी काढणार आहे. तर बघू आता उधळवर फेक ना वर. तर हे बघा एक चिठ्ठी उचल यापैकी एक चिठ्ठी उचल. उचल कोणती उचलतो? अक्कड बक्कड बंबे बो 80 90 पुरे 100. तर माऊलीने आता एक चिठ्ठी उचलली आहे. श्रद्धा. तर या छोटीचं नाव आपण हे बघा हे श्रद्धा फायनल आहे. पप्पा पहिले मी श्रद्धाच नाव ठेवलं होतं मग श्रद्धाच नाव निघालं. त्याची चिठ्ठी निघाली वाटतं. मामा आपण सगळे खोलून बघू. बर आता या चिठ्ठ्या खोलून बघा वाचून बघा काय नाव आहे. श्रद्धा. श्रद्धा. अरे सगळ्या चिठ्ठ्यांमध्ये श्रद्धाच होत काय. अरे रे रे रे. तर हे बघा मित्रांनो सगळ्या चिठ्ठ्यांमध्ये श्रद्धाच नाव आहे. तर मित्रांनो हे नाव आम्ही तिला काहीच माहित नाही त्याच्यामुळे तिने हातवर केले. तर मित्रांनो आम्ही या बाळाचं नाव आम्ही सगळ्यांनी फायनल केलं होतं की श्रद्धाच ठेवायचं. कारण की इथं जेवढे पण उपस्थित आहे सगळ्यांची साईबाबावर श्रद्धा आहे. त्याच्यामुळं तिचं नाव श्रद्धा आणि सबुरी ना मग सुरुवातीचं श्रद्धा नाव ठेवले. साईबाबाच्या आशीर्वादाने झाली आहे म्हणून तिचं नाव श्रद्धा ठेवलं. चला आता एवढा साखरपान. तर आता साखर पान वाटप होतं या ठिकाणी आणि बाळ बघा ना किती मस्त झोपलंय बघा. हे बघा. तर मित्रांनो हे बघा आम्ही ना गरमागरम जिलेबी पण आणली होती. तर सर्वांना आपण या ठिकाणी जिलेबी वाटप पण करणार आहे. आता घे. श्रद्धा 34 दिवसाची झाली आहे आणि 34व्या दिवशी आपण तिचं नामकरण केलं. आता आम्हाला मुलगी पाहिजे होती आणि मुलगीच झाली. तर आम्ही साईबाबाचा साई भंडारा हा कार्यक्रम पण ठेवणार आहे. तर तो 28 तारखेला कार्यक्रम ठेवणार आहे आम्ही. आणि आपल्या घरासमोरच हे बघा हे जे वावर आहे ना इथं समोर तर ह्या वावरामध्येच आपण स्टेज वगैरे बनवणार आहे आणि संध्याकाळच्या वेळेस कार्यक्रम हा इथे ठेवणार आहे. जरा मुलगी झाली जिलेबी आणली नाही तेव्हा जरा जिलेबी का मी आणली 3 किलो. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.